आता तुम्ही माझं नाव असताना डावखरे साहेबांना बोलायला दिलं, मला का दिलं नाही? सदस्य नसल्यामुळे आणि तिसरं नाव माझं आहे त्यामुळे त्यांना संधी दिली. तुम्ही विचारल्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही, पण शिंदे साहेबांची का अशी माया माझ्यावर कमी झाली त्याचं लॉजिक मला कळलेलं नाही. अमोल मिटकरी विक्रम काळेंचा माझा होता. माझं नाव त्यांनी का वाचलं नाही हा माझा खरा प्रश्न आहे की माझं नाव नंतर मग निरंजन डावखरेंचं नाव होतं. तुम्ही विचारल्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही, पण शिंदे साहेबांची का अशी माया माझ्यावर कमी झाली त्याचं लॉजिक मला कळलेलं नाही. पहिले 2 गैरहजर होते, माझं नाव असताना तुम्ही का वाचलं नाही याबद्दल खेद व्यक्त करून माझा मी प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारतो. तुम्ही विचारता असं मोठं मन नंतर पण ठेवा. ठीक आहे, आता महायुतीमध्ये सगळं काही चालतंय. आता तुम्ही माझं नाव असताना डावखरे साहेबांना बोलायला दिलं, मला का दिलं नाही? सदस्य नसल्यामुळे आणि तिसरं नाव माझं आहे त्यांना संधी दिली. तुम्ही विचारल्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही, पण शिंदे साहेबांची का अशी माया माझ्यावर कमी झाली त्याचं लॉजिक मला कळलेलं नाही. अमोल मिटकरी विक्रम काळेंचा माझा होता. माझं नाव त्यांनी का वाचलं नाही हा माझा खरा प्रश्न आहे की माझं नाव नंतर मग निरंजन डावखरेंचं नाव होतं. तुम्ही विचारल्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही, पण शिंदे साहेबांची का अशी माया माझ्यावर कमी झाली त्याचं लॉजिक मला कळलेलं नाही. पहिले 2 गैरहजर होते, माझं नाव असताना तुम्ही का वाचलं नाही याबद्दल खेद व्यक्त करून माझा मी प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारतो. तुम्ही विचारता असं मोठं मन नंतर पण ठेवा. ठीक आहे, आता महायुतीमध्ये सगळं काही चालतंय.